ठीक आहे, एवी तेवी देवरची गाठ पडणारच आहे. मग आपण त्याची वाट कशाला पाहायची किंवा चुकवण्यासाठी धावपळ कशाला करायची? आपणच त्याच्याकडे जाऊ. माझी खात्री आहे की तो आता देवीच्या मंदिरात आहे. सत्यवती, धीर सोडू नकोस. परिस्थिती वाटते तितकी कधीही वाईट नसते. धैर्याने वागले तर ती आणखी सुसह्य होते. शेवटी माणूस सर्व काही स्वतःच्या हिमतीवरच करतो, पण त्याचे मन त्याचा शत्रू होता कामा नये. तेव्हा धीर धर. आम्हा चौघांना पाहून द्वारावरचे पहारेकरी एकदम सावध झाले होते. आम्ही प्रत्यक्ष मंदिराकडे वळलेले पाहून ते परत आरामात उभे राहिले. मंदिराच्या दाराशी दोघे पहारा करीत होते. समर्थ सर्वात पुढे झाले. त्यांनी त्या दोघांना सहज विचारले, देवरजी कुठे आहेत? तळघरात आहेत. त्यांच्यातला एक जण म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर कसलीची शंका उमटलेली दिसली नाही. आम्हाला वाट दाखव. समर्थ त्याच सहज आवाजात म्हणाले. होय, चला. त्यांच्यातला एक जण वळला व आत गेला. दुसरा आमच्याकडे पाहत राहिला, पण त्याच्या नजरेत संशय नव्हता. प्रत्येक गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या हाताला अगदी कोपऱ्यात एक अगदी लहानसे दार होते. आता ते अर्धवट उघडे होते. तेथे थांबून आमचा वाटाड्या म्हणाला, जिन्याने सरळ खाली जा. मी खालपर्यंत आलो असतो, पण मला आत यायची परवानगी नाही. ठीक आहे, जा दारापाशी. तो मनुष्य वळला. एकदाही मागे न पाहता दारापाशी जाऊन आपल्या जागी उभा राहिला. समर्थ हलक्या आवाजात म्हणाले, आता कोणीही काही बोलू नका. काही सांगायचे झालेच तर नावे उच्चारू नका. आम्ही तळघराचा जिना उतरू लागलो. भिंतींना लहान लहान दिवे होते. त्यांच्या प्रकाशात मला दिसले की पायऱ्या वापरून वापरून गुळगुळीत झाल्या होत्या. हा जिना नेहमीच्या वापरात होता. पायऱ्या संपल्या. एक लहानसा बोळ लागला. पुढच्या बाजूने काही काही हलक्या आवाजातले शब्द कानावर यायला लागले. त्या रोखाने समर्थ सरळ निघाले. त्यांच्या मागे प्रताप, मग सत्यवती आणि शेवटी मी. अशा क्रमाने आम्ही चाललो होतो. बोळ एका अजस्त्र दालनात उघडत होता. नजरेत भरण्यासारख्या कितीतरी गोष्टी एकदम दिसल्या. दृष्टी गोंधळूनच गेली. जेव्हा वस्तूंनी आपापली खरी जागा घेतली, नजर स्थिर झाली, तेव्हा मला समोरच्या दृश्याचा अर्थ कळला. शक्तीदेवीचे खरे मंदिर हे होते. पाषाणाच्या कोरीव स्तंभाच्या रांगेमधून देवीकडे सरळ वाट गेली होती. त्याच मार्गाने नजरही गेली आणि मूर्तीवर खिळून राहिली. आणि एका क्षणातच माझी खात्री पटली की हेच खरे आद्यदैवत. हीच सेलवारची खरी कुलदेवता. खरे पूजा विधी येथेच होतात. आणि म्हणूनच तळघराचा जिना इतका झिजला होता. त्या प्रचंड काळ्याक भिन्न रुद्ररूपावरून नजर ओघळली आणि मूर्तीच्या पायाशी उभ्या असलेल्या लोकांवर गेली. आमचा पावलांचा आवाज ऐकून सर्वांची तोंडे आमच्याकडे वळली होती. त्या सर्वांच्या मध्यभागी देवर होता. 5-1 सेकंदातच त्याने स्वतःला सावरले. इतरांना दूर सारून तो पुढे झाला आणि हसत म्हणाला, प्रताप आणि सत्यवती, तू सुद्धा? वाह वाह. तो जसजसा जवळ येऊ लागला तस तसा त्याचा चेहरा अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. त्याची सैतानी नजर सत्यवतीवरच खिळली होती. पाशवी लालसा त्याच्या लालसर पिंगट डोळ्यात जळत होती. इतका दुष्ट, इतका क्रूर, इतका नीच चेहरा मी आजवर कधी पाहिला नाही. सत्यवती संतापाने म्हणाली, देवरजी, तुम्ही कोणाशी बोलता आहात याचे भान राहू द्या. देवरचे हास्य त्या बंद अवकाशातून घुमून उठले. मी कोणाशी बोलतो आहे? राजघराण्यात जन्म घेऊन एका कक्षित हुजऱ्याबरोबर पळून जाणाऱ्या नादान स्त्रीशी. सत्यवती, तुझा तोरा आता विसर. राणीपदाच्या गमजा संपल्या आता. त्याच्या पहिल्या शब्दाबरोबर प्रताप एकदम स्तब्ध झाला होता. देवरचे बोलणे संपते न संपते तोच बदमाश अशी एक आरोळी मारून प्रतापने सरळ देवरच्या अंगावर झेप घेतली. तो आणि देवर दोघेही त्या धक्क्याने खाली कोसळले. देवरच्या मागे उभे असलेले लोक पुढे धावून आले, पण देवरला त्यांच्या मदतीची जरुरी नव्हतीच. 5 सेकंदाच्या आतच त्याने प्रतापला अगदी जेरीस आणले. मला एक अस्पष्टसा कण्ह्याचा आवाज ऐकू आला. सत्यवती दोन्ही हातांनी तोंड झाकून घेत ओरडली, प्रताप. देवर उभा राहिला. त्याचा श्वास जरा जोराने येत होता. इतकेच.
फरशीवर प्रताप स्वतःशी विबळत पडला होता. सत्यवतीकडे पाहत देवर म्हणाला, तुझा जार मेलेला नाही सत्यवती अजून. आणि आता प्रथमच समर्थ बोलले. ते अगदी शांतपणे म्हणाले, देवर, सत्यवतीचा विनाकारण अपमान का करतोस? देवर काही वेळ समर्थांकडे पाहत राहिला. त्याची मान स्वतःशीच हलत होती, एखादी गोष्ट न उमजल्यासारखी. आणि मला शहाणपणा शिकवणारे आपण कोण? आजचा हा सारा प्रकारच मला अपेक्षित नव्हता. सत्यवती व प्रताप यांच्या स्वभावाची पारख मला पुरेपूर होती. देवालयात ते आल्याचे कळले तेव्हाच मला आश्चर्य वाटले. इतर लोकांबरोबर त्यांनी धावपळ केली नाही हे दुसरे नवलच, पण प्रताप स्वतः इथं खाली येईल ही अपेक्षा तर मी जन्मात केली नव्हती. तो त्याचा स्वभावच नाही. मीच त्याला तो सल्ला दिला देवर. पण सल्ला देणारे तुम्ही कोण? देवर, माझे नाव समर्थ आहे. समर्थ? आणि तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? मी त्यांचा एक हितचिंतक आहे. त्यांना सल्ला आणि मदत देणे माझे काम आहे. आणि देवर, तुलाही मी एक सल्ला देतो. काय सल्ला? देवर उपहासाने म्हणाला. देवर, अविचाराला बळी पडू नकोस. समर्थ तितक्यात शांतपणे म्हणाले. सत्यवती देवींना त्यांच्या ठिकाणावर मानाने पोहोचत्या कर. केलेल्या अपराधाबद्दल त्यांची क्षमा माग आणि मग सेलवार सोडून दूर कुठेतरी निघून जा. देवरच्या डोळ्यातली उपेक्षा गेली आणि त्या जागी संताप उफाळून आला. मला वाटले की तो आता समर्थांच्या अंगावर हातच टाकणार आहे. त्याने जर हात उचलला असता तर मी त्याच्यावर खासच उडी घेतली असती, पुढे काय होईल याची फिकीर न करता. पण त्याने वेळीच स्वतःला सावरले व तो हेटाळणीच्या आवाजात म्हणाला, वेडपट असशील तर निदान वेडेपणा स्वतः जवळ तरी ठेव. जगासमोर त्याचे प्रदर्शन तरी करू नकोस. समर्थ काहीच बोलले नाहीत. आमच्या मागोमाग बरेचसे लोक जिन्यावरून खाली आले होते. हे सर्व लोक देवरचेच होते यात शंका नव्हती. आमच्याकडे बोट करीत देवर म्हणाला, या चौघांना मागच्या खोलीत बसू द्यात. त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी करा, पण दारावर सक्त नजर ठेवा. तळघराच्या दालनाच्या बाजूला अनेक दरवाजे होते. त्यापैकी एकीचा दरवाजा उघडून त्या खोलीत आम्हाला घालण्यात आले. प्रताप एव्हाना उठून बसला होता. त्याचा डावा हात लुळा पडला होता. असह्य वेदनेने त्याचा चेहरा पांढरा पडला होता. कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. एक एक पाऊल टाकणे त्याच्या जीवावर येत होते. आम्ही खाली आलो. आमच्या मागोमाग दार बंद झाले. प्रताप खाली कोसळला. सत्यवती क्षणार्धात त्याच्या पाशी पोहोचली. प्रतापचे डोळे मिटलेले होते. त्याच्या कपाळावर अलगद हात टेकवून सत्यवती म्हणाली, प्रताप, कशासाठी बरे असा हा विचार केलात? ती माणसे इतकी होती आणि आपण चौघेच. राणी साहेब, प्रताप अस्पष्ट आवाजात म्हणाला, माझ्या जीवात जीव आहे तोवर मी तुमच्या संबंधी असले अभद्र शब्द ऐकून घेणार नाही. प्रतापच्या श्रांत चेहऱ्याकडे सत्यवती टक लावून पाहत होती. तिच्या चेहऱ्यात एक बदल झाला. इतक्या आपत्तीतूनही तिने चेहऱ्यावरचे मानीपणाचे, अधिकाराचे कवच अभेद्य ठेवले होते. आता त्याला तडे गेले. ते विरघळले. तिच्या चेहऱ्यावरच्या मानिनीच्या रेषा मृदू झाल्या. सत्यवती प्रथमच माणसात आली. प्रतापकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते गरम अश्रू प्रतापच्या कपाळावर पडले. त्याचे डोळे खाडकन उघडले. सत्यवतीने आपले डोळे पुसले नाहीत, चेहरा वळवला नाही. राणी साहेब, तो बोलू लागला, पण सत्यवती मान हलवत होती. ती जरा चमत्कारिक आवाजात म्हणाली, प्रताप, सेलवारची राणी काळाच्या उदरात गडप झाली आहे. या मानाच्या अवास्तव कल्पनेपायीच मी स्वतःवर आणि तुमच्यावर, सर्वांवरच ही आपत्ती आणली आहे. सेलवार गेले आणि त्याबरोबर तेथल्या राणी साहेबही गेल्या. आता उरली आहे फक्त सत्यवती. प्रताप, आता मी तुम्हाला आज्ञा करू शकत नाही, पण विनंती करते, मला नुसते सत्यवती म्हणा. तिच्या या शब्दात त्याची असह्य वेदना कमी करण्याचे सामर्थ्य होते. काही न बोलता त्याने आपले डोळे मिटवून घेतले. समर्थांनी पुढे होऊन सत्यवतीच्या खांद्याला स्पर्श केला व तिला मागे सरकायची खूण केली. ती दूर होताच समर्थांनी अंगातला कोट काढला. त्याची घडी करून ती उशी प्रतापच्या मानेखाली दिली. त्याच्या हातावरची बाही मागे सारून त्यांनी दुखावलेल्या भागाची हळूवार बोटांनी तपासणी केली.
बाहेर इजा किंवा जखम नव्हती एवढीच समाधान मानण्यासारखी गोष्ट मला दिसत होती. मात्र हातातले हाड फ्रॅक्चर झाले होते. आता त्याला आधार द्यायला इथे तर स्प्लिंटर सुद्धा नव्हता. समर्थांनी अंदाजे जोड जुळवून त्यावर घट्ट रुमाल बांधला आणि मग तो हात हलकेच त्याच्या छातीवर ठेवला. खोलीत चारी बाजूंना एक दगडी ओटा होता. त्यावर आम्हाला बसावे लागले. सत्यवतीने एक दोनदा समर्थांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या आग्रहावरूनच आम्ही थांबलो होतो आणि या संकटात सापडलो होतो असे तिला वाटत होते. पण समर्थ काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्वतःशीच विचार करीत ते अगदी शांतपणे बसले होते. वेळ चालला होता. पुढे काय होणार आहे याची कल्पनाच करता येत नव्हती. प्रताप डोळे मिटून पडला होता. मध्येच एक दोनदा समर्थांनी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. शरीराच्या दुखापतीने त्याला ताप भरायला लागला होता. त्याच्या उशाखालून कोट काढून समर्थांनी खिशातल्या 2 लालसर गोळ्या त्याच्या तोंडात घातल्या. डोळे न उघडताच त्याने त्या खाऊन टाकल्या. दुपारी 2:30च्या सुमारास दार उघडल्याचा आवाज आला. 2 माणसांनी आत खाण्याचे पदार्थ आणून ठेवले व काही न बोलता ते बाहेर गेले. दार बंद झाले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. माझ्या स्वतःच्या अवस्थेवरून सत्यवतीची गत काय झाली असेल याची मला पुरेपूर कल्पना आली. पण प्रत्येक जिन्नस स्वतः चाखून पाहिल्याशिवाय समर्थांनी आम्हा दोघांना कशालाही हात लावू दिला नाही. एका चांदीच्या पात्रातला फळाचा रस बाजूला ठेवून बाकीचे पदार्थ त्यांनी आमच्या समोर सारले. समर्थ, तुम्ही? मी त्यांना विचारले. पण त्यांनी हातानेच काही नको अशी खूण केली. पूर्वीचा एक धडा मी चांगला शिकलो आहे. शरीर मजबूत असेल तर मन मजबूत. तेव्हा शारीरिक गरजांची आबाळ करायची नाही. तुम्ही दोघे जरा वेळ पडलात तरी हरकत नाही, समर्थ म्हणाले. शरीराला व मनाला जेवढी विश्रांती मिळेल तेवढी चांगली. वेळ आलीच तर मी तुम्हाला हाक मारीन. झोपायची माझी इच्छा नव्हती आणि झोपेची अपेक्षाही नव्हती. पण शारीरिक कष्टापेक्षाही मानसिक ताण कधी कधी त्रासदायक ठरतो. ओट्याला टेकून मी जरा आरामात बसलो आणि डोळे मिटले. मी झोपेतून खडबडून जागा झालो. ही निद्रा अस्थानी आणि अवेळी आहे अशी एक बोचणी मनाला लागून राहिली होती. आसपासची अंधुक प्रकाशातली खोली चटदिशी ध्यानातच येईना. कठीण व थंड पाषाणावर निजल्यामुळे सारे शरीर अवघडून गेले होते. मग मला एका बाजूला समर्थ आणि प्रताप दिसले आणि एकदम सारे काही आठवले. प्रतापच्या चेहऱ्यावर आता बरीच हुशारी आली होती. समर्थांनी दिलेल्या गोळ्यांचा हा प्रभाव असावा. मगाशी दूर ठेवलेला फळांचा रसही त्याने घेतला असावा. मी घड्याळात पाहिले. 10 वाजून गेले होते. म्हणजे मी तब्बल 6 तास झोप घेतली होती. आणि सत्यवती तर अजूनही एका कोपऱ्यात झोपलेली होती. समर्थ, मला आधी का नाही उठवलेत? कशाला? समर्थ हसत म्हणाले. पण तुम्ही अजिबात विश्रांती घेतलेली दिसत नाही. विश्रांतीची जरुरी असती तर मी अवश्य घेतली असती आप्पा, समर्थ म्हणाले. जागा राहून तुला काय मिळाले असते? केवळ पुढच्या प्रसंगाबद्दल तर्क आणि चिंता हेच करीत बसला असतास ना? त्यांचे म्हणणे खरे होते आणि सत्यवतीला तर माझ्यापेक्षाही विश्रांतीची जास्त आवश्यकता होती. ती झोपलेली आहे असे पाहून मी मनात बराच वेळ घोळत असलेला विचार बोलून दाखवला. समर्थ, या देवरचा विचार आहे तरी काय? आपल्याला त्याने इथे तळघरात कशासाठी कोंडून ठेवलंय? त्याचा विचार आपल्याला एवढ्यात कळेल आप्पा. पण एक नक्की, त्याने काहीतरी नीचपणाचा बेत रचला आहे यात शंका नाही. त्याच्या इतका दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आपल्याला आजवर भेटलेला नाही. तो फार फार वाईट आहे. मग सत्यवतीला यात कशाला गवलेत समर्थ? आपल्याला मंदिरात प्रवेश करून घेता आला. मला वाटते त्या 2 माणसांना आपण आत आल्याची आठवणही नसेल. मी म्हणतो ते खरे आहे ना? होय आप्पा, खरे आहे, समर्थ हसत म्हणाले. मला वाटते महाद्वाराजवळच्या पहारेकऱ्यांनी सुद्धा तुम्ही त्या आवाजात आज्ञा दिली असती तर दरवाजा तुमच्यासाठी उघडला असता व आपण सुरक्षितपणे बाहेर पडलो असतो. आप्पा, तुझ्यापासून काही लपून राहत नाही आता. पण माझे या स्तुतीने समाधान होत नव्हते. मग निदान सत्यवतीला बाहेर का नाही पाठवलीत? मी आवेशाने विचारले. ती तरी सुरक्षित ठिकाणी गेली असती. आप्पा, सेलवारमध्ये सुरक्षित जागाच नाही. तेव्हा आपण चौघे एकत्रच असायला हवे आणि देवरचा कावा काय आहे ते आपल्याला कळायला हवे असेल
तर सत्यवतीच हजर हवी. त्याच्या सर्व बेतामध्ये सत्यवतीला महत्त्वाचे स्थान आहे. समर्थांच्या प्रत्येक कृतीमागे खोल विचार असतो. ही गोष्ट मी काही वेळा विसरलोच होतो. आत्ताचे संकट कितीही अनपेक्षित वाटत असले तरी समर्थांची सर्व दृष्टीने तयारी होती हे उघड होते. पण मगाशी तुम्ही इथे राहायला विरोध करीत होता. संघर्षच जर व्हायचा असेल तर तो आपण निवडलेल्या ठिकाणी व्हावा असे माझे मत होते आप्पा. येथे सगळीच परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यावर विनाकारण बंधने येतात. एवढ्यासाठीच मी हे टाळायचा प्रयत्न करीत होतो. यावर अर्थात मी गप्पच बसलो. बरोबर 11:30 वाजता ते आमच्यासाठी खोलीत आले. त्याआधी नुकतीच समर्थांनी सत्यवतीला उठवले होते. आम्ही सर्व सावध होतो. मध्यरात्री जवळ येत चालली तशी प्रसंगाची उत्कटता वाढत जाणार याबद्दल मला कधीही शंका नव्हती. मध्यरात्र, दुष्ट प्रवृत्तींना संचाराला संपूर्ण स्वातंत्र्य. सर्वांच्या अग्रभागी देवर होता. त्याच्या डोळ्यांकडे पाहताच ध्यानात आले की त्याने कसल्या तरी अंमली पदार्थाचे सेवन केले आहे. सत्प्रवृत्तींचा काही थोडाफार अंश त्याच्यात कोठे असला तर तोही आता पार नाहीसा झाला होता. सत्यवतीवर खिळलेली त्याची नजर राक्षसी अपेक्षांनी भरलेली होती. काही वेळ तो आम्हा सर्वांकडे आळीपाळीने पाहत राहिला आणि मग बरोबरच्या माणसांना म्हणाला, या चौघांचे हात पाठीशी बांधा आणि त्यांना बाहेर आणा. समर्थ तत्क्षणी म्हणाले, देवर, प्रतापचा हात दुखावलेला आहे. त्याच्या वेदनेत भर घालायची काही आवश्यकता आहे का? मग त्याचा चांगला हात पाठीशी बांधतील. निर्विकारपणे देवर म्हणाला आणि पाठ फिरवून निघून गेला. शेवटी ती मानहानीही आम्हाला सहन करावी लावली आणि मग आम्ही चौघेही ओळीने खोलीबाहेर मुख्य दालनात आलो. दालनाच्या रूपात इतका आमूलाग्र बदल झाला होता की आधी मला ओळखच पटेना. मग बदलाचे कारण ध्यानात आले. तेथील विजेची सर्व रोषणाई मालवली गेली होती आणि आता जो प्रकाश येत होता तो मूर्तीसमोर उभ्या असलेल्या 2 पलित्यांचा होता. या अनिश्चित हलक्या प्रकाशाने खोलीची मापे एकदम बदलली होती. एवढेच नाही, खोलीला एक वेगळाच भीषण अर्थ आला होता. स्तंभ आणि स्तंभासारखीच निश्चल उभी राहिलेली माणसे यांच्या वर्धित आणि विकृत सावल्यांचे मागच्या पार्श्वभूमीवर तांडव नृत्य चालले होते. आणि मग आमची नजर इतका वेळ न दिसलेल्या एका वस्तूवर गेली. मूर्तीच्या पायाशीच तो काळा भिन्न फत्ताराचा चौरस होता. एका बाजूस 2 पसरट पायऱ्या आणि वर मध्यभागी एक खळगा. कोणती तरी भयसूचक आठवण स्पष्ट होण्यासारखी मनात धडपड होती. पण देवर बोलायला लागला होता, तुमच्या सुदैवाने तुम्ही आता एक अत्यंत पवित्र आणि गुप्त ठिकाणी आला आहात आणि लवकरच तुम्हाला एक असामान्य विधी पाहायला मिळणार आहे. त्याच्या आवाजात उपहास काठोकाठ भरला होता. ऐका, हेच देवीचे प्राचीन मंदिर आहे. हीच देवीची आद्य मूर्ती आहे. 300 वर्षांपूर्वी स्थापन झालेली. काळ बदलला, बहुजनांची श्रद्धा ढासळली, लोक कमकुवत व भित्रे झाले. त्यांना येथली प्रखर साधना सहन होईना. अशासाठी वर मंदिर उभारण्यात आले. पण खरे मंदिर हे आहे. त्याचा आवाज कठोर झाला. खरे पूजाविधी येथेच होतात. ही परंपरा 300 वर्षांपासून चालत आलेली आहे आणि त्यात एकदाही खंड पडलेला नाही. एकदाही नाही. चित्रासारखे तटस्थ होऊन आम्ही ऐकत होतो. देवीला सुरुवातीपासून नरबळी देण्याची प्रथा आहे, देवर खालच्या आवाजात म्हणाला. वरच्या मंदिरात आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता. पण काल रात्री मी प्रताप आणि सत्यवतीला पाहिले आणि त्याच क्षणी ठरवले की आज खरा महाप्रसाद होणार आहे. आता तुमच्यासमोर 12 वाजता. त्याच्या शब्दागणिक माझ्या शरीरावर सरसरून काटा उठत होता. या देवरला वेळ तर लागले नाही ना असे मला वाटले. पण भीतीचा प्याला अजून भरावयाचा होता. आज देवी मला प्रसन्न झाली आहे यात शंका नाही. कारण तुम्ही आपण होऊन आपल्या पायांनी तिच्या मंदिरात चालत आलात. एक बळी, दुसरा बळी. मला त्याच्या शब्दांचा अर्थ आता समजला आणि माझ्या काळजाचा भीतीने थरकाप झाला. समर्थ शांतपणे म्हणाले, देवर, तू खरोखरच असा राक्षसी बेत आखला आहेस का? हो, फार फार दिवसांची मनीषा आज पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवसापासून माझ्या वाटेत येणारा हा प्रताप
त्याचा आज देवीपुढे बळी जाणार आहे आणि मग सत्यवती ती माझ्या हाती येईल. असे स्वर्गीय सौंदर्य हे आमच्यासारख्यांच्या उपभोगासाठी असते, दरबारी हुजऱ्यांसाठी नाही. मग पाहतो तिचा तो मान आणि तोरा किती दिवस टिकतो ते. माझ्या मनाची तृप्ती होईपर्यंत तिचा उपभोग घेईन आणि मग बटकीसारखी तिला विकून टाकीन. देवरचा अपमान कुणी करू शकत नाही. त्याचा हा सुडाचा जळता अंगार माणसाला निशब्द करणारा होता. समर्थ अजूनही शांत आवाजात म्हणाले, देवर असा अविचार करू नकोस. या अघोरी उपायांनी काही साध्य होते अशी तुझी समजूत असली तरी ती चूक आहे. मला देवीने सर्व शक्ती दिलेली आहे. तू चुकतोस. तुझे दैवत ही देवी नाही, तुझे मालक वेगळेच आहेत. त्यांना समाधान होते ते बळीने नाही, तुझ्या मनातल्या हीन भावनांच्या अतिरेकाने होते. त्यांनी तुला दिलेली शक्ती खोटी आहे, मायावी आहे. ती एक लालूच आहे, तुला अधःपाताच्या निसरड्या मार्गावर नेणारी आहे. अजून स्वतःला आवर. जीवावर बेतले की सर्वांच्या तोंडून उच्च तत्वज्ञान निघते. मला त्याची जरुरी नाही. ओढा रे त्याला पुढे. आमच्या प्रत्येकाच्या मागे 2-2 माणसे उभी होती. दोघांनी प्रतापला पुढे ढकलले. प्रतापच्या चेहऱ्याकडे मला पाहवत नव्हते. सत्यवतीची तर वाचाच बसल्यासारखी झाली होती. समर्थ स्वतःशीच खेदाने मान हलवित होते. त्यांनी प्रतापला पुढे नेले. त्याच्या शरीरातला प्रतिकारच संपल्यासारखा वाटत होता. देवरने प्रतापच्या कपाळावर गुलालाची 2 बोटे टेकवली आणि लाल फुलांची एक माळ त्याच्या गळ्यात घातली. पायरीवर गुडघे टेकून त्यांनी प्रतापला बसवले आणि त्या क्षणी सत्यवतीची वाचाशक्ती परत आली. देवर, ती एकदम बदललेल्या आवाजात ओरडली. सर्वांच्या नजरा तिच्या दिशेने वळल्या. देवर, तू जर प्रतापला जीवनदान देणार असशील तर मी स्वखुशीने तुझ्यापाशी राहायला तयार आहे. सत्यवती म्हणाली. हे शब्द बोलताना तिची काय कालवा कालव झाली असेल याची कल्पना सहज येत होती. पण तिचा तो निग्रही चेहरा माझ्या आठवणीत कायमचा राहणार आहे. केवढा दिव्य त्याग. आणि मग प्रतापचा आवाज आला. तो मागे वळून पाहत होता. त्याची नजर एकट्या सत्यवतीवरच खेळली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अवर्णनीय समाधान होते. शरीराचे पाश तोडलेल्या सर्वोच्च त्यागासाठी सिद्ध झालेल्या माणसाचे ते शब्द गरजत आले. सत्यवती, या अधम माणसावर विश्वास ठेवू नकोस. त्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. तुझ्या एका शब्दाने तू मला धन्य केले आहेस. मला आता मृत्यूची काय पर्वा. या जीवनाचे सार्थक आधीच झाले आहे. हा विलक्षण भावना संबंध देवरच्या कठोर हास्याने तुटला. तुम्ही दोघेही मूर्ख आहात. मला कोणाकडूनही कसल्याही देणगीची जरुरी नाही. मला काय हवे ते माझ्या बळावर मिळवतो. जे माझेच झाले आहे ते तुम्ही मला काय देणार. हा प्रतापही बळी जाईल आणि ही सत्यवतीही मला मिळेल. त्याने आमच्याकडे पाठ फिरवली व तोंडाने काहीतरी मंत्र म्हणावयास सुरुवात केली. शिळेजवळच्या दोघांनी प्रतापची मान वाकून त्याचा गळा मधल्या खळग्यावर आणला. या भीषण नाटकाचा हा अखेरचा अंक मूक, जवळजवळ मूक होता. देवरची गुणगुण त्या भयान जागेत घुमत होती. माझी आपली कल्पनाच होती की आसपासच्या सावल्यात आणखी काही गडद काळे आकार येऊन मिळाले होते. वातावरण एकाकी तंग झाले, भारल्यासारखे झाले. काळजाने ठाव सोडला. नाडीची घोडदौड सुरू झाली. डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. हे कवच समर्थांनी फोडले. ते माझ्याजवळ सरकले आणि हलकेच म्हणाले, अप्पा, माझ्या शरीराला आधार दे. त्यांचा काय विचार होता ते मला कळेना, पण माझे दोन्ही पाय खाली रोखून मी नेट देऊन उभा राहिलो आणि त्यांच्याकडे पाहिले. समर्थांचे डोळे मिटलेले होते आणि चेहऱ्यावर विलक्षण एकाग्रतेची भावना होती. पाहता पाहता त्यांच्या कपाळाजवळच्या शिरा तट्ट फुगल्या. दात घट्ट आवळले गेले. चेहरा ताठ झाला. एक कट असा आवाज झाला. मी समोर पाहिले आणि मग काळीच गोठवणारी एक हालचाल झाली. देवीची 10 फुटी मूर्ती हलत होती. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे. प्रत्येक हालचालीबरोबर खालच्या चौथऱ्याचे दगड निखळत होते. डावीकडे, उजवीकडे. देवरचे शब्द त्याच्या ओठावरच थिजले होते. त्याची नजर देवीच्या काळ्यात भिन्न हलणाऱ्या मूर्तीकडे खिळून राहिली होती. पण हा शेवट नव्हता, ही तर सुरुवात होती. मूर्तीचे पाय मोठे होताच ती मूर्ती पुढे सरकली. आता हालचालीबद्दल कसलाच संशय नव्हता. एक पाऊल, मग आणखी एक पाऊल. पायऱ्या उतरून मूर्ती खाली आली. एवढा प्रचंड शरीराचा देवर तिच्या पुढे चिप्पाळासारखा किरकोळ वाटत होता.
त्याच्या हातातला परजलेला लखलखणारा सुरा खणखणत खाली पडला. अगदी शेवटच्या क्षणी त्याने सुटकेचा एक क्षीण प्रयत्न केला, पाठ फिरून पळून जायचा एक क्षीण प्रयत्न. पण मूर्तीच्या 8 हातांपैकी 2 हात काळ्या नागांसारखे सरकन पुढे आले आणि त्यांनी देवरला दोन्ही बाजूंनी धरून हवेत वरवर उचलले. तो मूर्तीच्या चेहऱ्यासमोर आला. त्याच्या तोंडून एकामागून एक किंकाळ्या येत होत्या. मूर्तीचे आणखी 2 हात त्याच्या गळ्याभोवती आवळले. तो हातपाय झाडत होता, लाथाबुक्क्या मारत होता, पण मूर्ती पाषाणाची होती. आणि मग त्या दोन्ही हातांनी त्याची मान अक्षरशः एखाद्या उसाच्या चिपाडासारखी पिळली. त्याची एक किंचाळी अर्धवटच राहिली. खालच्या चौथऱ्यावर रक्त, मांस, अस्थी यांचा सडा पडला. मधला खळगा भरून वाहू लागला. सत्यवती खाली कोसळली. प्रताप बावरून मागे सरला व त्याने हातांनी तोंड झाकून घेतले. मलाही भोवळ येत होती, पण समर्थांच्या शरीराचा सर्व भार माझ्यावर होता. त्यांच्यासाठी तरी मला शुद्धीवर राहायला हवे होते, राहायलाच हवे होते. देवरचे छिन्न भिन्न शरीर 10 फुटावरून खाली फेकले गेले आणि मग मूर्ती आणखी पुढे झाली. पुतळ्यासारखे उभे राहिलेले देवरचे साथीदार आरडाओरड करीत सैरावैरा धावले, पण येथून सुटका नव्हती. दृष्टीला मूर्तीची गती मंद वाटत होती, पण अंतर झपाट्याने काटले जात होते. एकामागून एक प्रत्येक जण शेवटी त्या कठीण भत्तरी हातात सापडलाच. पारिपत्याचे काम अविरोधपणे पार पडले. मूर्तीचे तोंड परत चौथऱ्याकडे वळले, पण आत्ताची पावले किंचित सावकाश पडत होती. समर्थांच्या शरीरातही एक विलक्षण कंप होत असल्याचे मला जाणवत होते. मूर्ती सावकाश सावकाश चौथऱ्यापाशी पोहोचली. एक एक पायरी अगदी सावकाश चढली, परत मूळ स्थानी जाऊन पोहोचली व आमच्याकडे तोंड करून उभी राहिली. 8ही हात पूर्वीच्या ठिकाणी आले आणि मग समर्थ थाट दिशी खाली कोसळले. माझेही शरीर निष्क्रिय पाषाणासारखे जड झाले होते. आताचा प्रसंग मानवी मनासाठी नव्हता. मानवी मनाची मर्यादा फार फार कोती आहे. समर्थांच्या नावाचे स्मरण करीत ती माझी लटपटणारी अस्मिता कशी तरी भानावर ठेवली. प्रताप, माझा आवाज घोकरा झाला होता. कितीतरी वेळाने त्याने मान वर केली. भयचकित झालेला चेहरा. प्रताप, मी ओरडलो, भानावर ये. समर्थांना मदतीची जरुरी आहे. सत्यवती बेशुद्ध झाली आहे. उठ. त्या अधिकारवाणीचा उपयोग झाला खरा. प्रताप उभा राहिला व माझ्याकडे आला. दाताने व एका हाताने त्याने माझे हात मोकळे केले. आम्ही दोघांनी समर्थ व सत्यवती यांना मोकळे केले. दोघेही शुद्धीवर नव्हते. सत्यवती जरा प्रयत्न करताच शुद्धीवर आली, पण समर्थ मात्र अगदी निश्चेष्ट अवस्थेत पडले होते. येथे राहणेही धोक्याचे होते. देवरची माणसे केव्हा खाली येतील हे सांगता येत नव्हते. माझा अगदी धीर सुटायला लागला आणि त्याच वेळी समर्थांनी हलकेच डोळे उघडले. इतके श्रांत, इतके थकलेले मी आजवर कधीही त्यांना पाहिले नाही. त्यांचा आवाजही अगदी खोल गेला होता. अप्पा, सगळ्यांचा निकाल लागला? होय होय समर्थ, तुमचं कसं आहे आता? 10 मिनिटं थांब. त्यांनी परत डोळे मिटले. कुठल्या तरी राखीव शक्तीचा अमर्याद साठा त्यांना सदैव उपलब्ध असते. आत्ताही त्यांनी तेथूनच शक्ती खेचून आणली असावी. पुन्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यात पूर्ववत तेज आले होते. ते पूर्णपणे सावध होऊन उभे राहिले. मी काही बोलायच्या आतच सत्यवती एकदम पुढे झाली आणि खाली वाकली. तिचा काय विचार होता कोणास ठाऊक, पण समर्थांनी तिला मध्येच अडवले आणि पुन्हा उभी केली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. समर्थ, तुम्ही माझे शील राखलेत, पण त्याहीपेक्षा मोलाची गोष्ट, तुम्ही प्रतापचे प्राण वाचवलेत. सत्यवती, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी होत्या. आता पुरे. आपल्याला आधी बाहेर पडले पाहिजे. तोच जुना आवेश, तोच जुना उत्साह, तीच विलक्षण धार. त्या मृत्यूच्या तळघरातून आम्ही वर आलो. दारापाशी 2 पहारेकरी होते, पण आम्ही त्यांच्यामधून जात असतानाही त्यांची नजर एकमेकांवर खिळलेलीच राहिली. आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. मुख्य द्वारापाशी आलो. तेथेही पहारेकरी होते. दार उघडा. समर्थांचा आवाज कडाडला. त्यांनी धावत पळत दार उघडले. आम्ही बाहेर पडताच मी मागे वळून पाहिले. त्यांचे चेहरे लाकडी झाले होते आणि ते परत दार लावून घेत होते. माझी खात्री झाली की रात्रभर ते मोठ्या जागरूकतेने पहारा करीत उभे राहतील. परत धर्मशाळेत पोहोचायला 2:30 वाजले, पण समर्थांनी तेथेही आम्हाला थांबू दिले नाही. तशा मध्यरात्रीतही आम्ही सामान आवरले व स्टेशनचा रस्ता धरला
कितीतरी वेळपर्यंत आम्हाला शक्तीदेवीच्या देवळाची दिव्यांची आरास दिसत होती, पण शेवटी तीही क्षितिजा आड गेली. पहाटे 6ला पहिली गाडी होती, ती आम्ही पकडली आणि सेलबार सोडले. 3 दिवसांनी परत मुक्कामावर हजर झालो. वाटेत समर्थांनी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करायला नकार दिला होता. आमची तिघांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली असली तर त्यात नवल नव्हते. पण खोल्यांवर येऊन सर्वांचे स्नान, जेवण वगैरे आटपून आम्ही जेव्हा बसायच्या खोलीत जागा घेतल्या तेव्हाच समर्थांनी बोलायला रुकार दिला. देवर हा उत्तम प्रतीचा हिप्नॉटिस्ट होता, यात शंका नाही. तुम्हाला बोळात आलेला अनुभव हेच सिद्ध करतो, ते प्रतापला म्हणाले. पण समर्थ, तिथे मला काहीतरी भयानक दिसले. समर्थ हसत उठले. कपाटातून त्यांनी एक जाडजूड पुस्तक काढले. त्यात कीटकांच्या अनेक जातींच्या रंगीत प्लेट्स होत्या. त्यातले एक पान उघडून प्रताप समोर धरीत समर्थ म्हणाले, प्रताप, यात पहा बरे, काही ओळखीचे वाटते का ते? यातला एक एक प्राणी खूप प्रचंड वाढला आहे अशी कल्पना कर. प्रतापने ते पुस्तक हातात घेतले आणि तो त्यातील चित्रे पाहू लागला आणि त्याचे डोळे एकदम आश्चर्याने विस्फारले. एका आकृतीवर बोट ठेवून तो म्हणाला, हाच तो समर्थ. तो फोटो एका लहान कीटकाचा होता. त्याचे खरे माप सुमारे 1.5 मिलीमीटरचे होते. फोटोत मोठा आकार दाखवल्याने त्याचे धारधार सोंड व पाठीवरचे चकचकते कवच स्पष्ट दिसत होते. पण हा काय प्रकार आहे? प्रताप आश्चर्याने विचारत होता. प्रताप, हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली माणसाची आकलन शक्तीच निकामी होते. बाहेरून येणाऱ्या सूचनांवरच त्याचा संपूर्ण व आंधळा विश्वास बसतो. तुम्हा लोकांना आपला आकार लहान झाल्यासारखा वाटला. किती प्रमाणात ते सहज काढता येईल? हा 1.5 मिलीमीटरचा किडा तुला 10 फुटी प्रचंड राक्षसासारखा दिसला, म्हणजे त्याचा आकार 2000 पटींनी वाढला किंवा तुमचा त्या मानाने कमी झाला, कसेही समजा. पण मी त्याच्याशी प्रत्यक्ष झुंज दिली. प्रताप, स्वप्नातही माणूस अशा अनैसर्गिक शत्रूंशी झुंज देतच असतो ना. त्यावेळी त्याचा होणाऱ्या प्रसंगावर पूर्ण विश्वास असतो. म्हणजे सगळा बनवाबनवीचाच प्रकार? प्रताप रागाने म्हणाला. नाही. समर्थ आवेशाने म्हणाले, तू गप्प बसला असतास तर तुझा प्राणही गेला असता. एकदा परिस्थिती निर्माण झाली की तिला साजेसे असे व्यवहार आलेच. प्रत्येक ठिकाणचे तर्कशास्त्र वेगळे असते. आणि मग अर्थात आम्ही तळघरातल्या प्रसंगापर्यंत आलो. देवरला मी जे सांगत होतो ते अगदी सत्य होते. समर्थ म्हणाले, नरबळी, पशुबळी या साधनांनी पवित्र देवते कधीही प्रसन्न होणार नाहीत. दरवेळी मानव एक एक पायरी उतरून खाली जात असतो. बेलगाम झालेल्या वाहनाच्या वेगातच एक नशा असते. माणूस या नशेचा गुलाम बनतोय. अमानवी पाशवी विकारांच्या उद्दीपनातच त्याचे समाधान साठवले जाते. शेवटी मानवाच्या अंतरंगात जसा देव आहे तसा सैतानही आहेच. आणि कोणाच्या अधीन व्हायचे एवढे इच्छाशक्तीचे स्वातंत्र्य माणसाला खचित आहे. असा वाहवलेला माणूस स्वतःची नेहमी फसवणूक करीत असतो आणि त्याच्या अधःपताचे कारण साधन आणि शेवट असणाऱ्या दुष्ट शक्तीही त्याच्या फसवणुकीस मदत करतात. भिकाऱ्याच्या तोंडावर 2 तुकडे टाकावेत तशा काही मामूली शक्ती त्याला साध्य होतात. पण जेव्हा अंत येतो, जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा त्याला सर्व दुष्कृत्यांची भरपाई करावीच लागते. समर्थ काही वेळ थांबले व मग गंभीर आवाजात म्हणाले, तळघरात प्रवेश करताच मी ती नरबळीची शिळा पाहिली होती. देवरचा प्रयत्न कसा आणून पाडावा याचा मी एकसारखा विचार करीत होतो. आपल्या हाती काहीही शस्त्र नव्हते. आपली नेहमीची साधने जवळ नव्हती. आपण अगतिक व असहाय्य होणार हेही निश्चित होते. तेव्हा माझा प्रश्न तिहेरी होता. शस्त्र उभे करावयाचे, त्यातच इच्छा व क्षमता उत्पन्न व्हायला हवी आणि शत्रू मित्र विवेकही हवा. केवळ त्याच नजरेने मी सर्व वस्तूंकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यांसमोर देवीची मूर्ती आली. देवीचे रूप मानवी नव्हते. मानवी मनाला समजणाऱ्या हालचाली तेथे शक्य होत्या. तुमच्या ध्यानात हे येणार नाही, पण समजा मी एक स्तंभ निवडला असता, त्याला गती कशी येणार? त्याचा तोल कसा राहणार? त्याचा शस्त्र म्हणून कसा उपयोग होणार? देवीची मूर्ती म्हणजे देवी हे समीकरण काढून टाका. ते खरे नाही. तो आपल्या मनाचा एक पारंपरिक संकेत आहे. देव अस्तित्वात असलाच तर देव असलेली आणि देव नसलेली असे रचनेचे भाग कधीतरी करता येतील का? नाही.
देव असला तर सर्वत्रच आहे. आपण सर्वच देवाचे अंश आहोत. आत्ताच्या क्षणापुरती माझ्यासाठी देवीची मूर्ती ही एक पाषाणाची मानवाकृती, माझ्या हेतूस साजेशी अशी एक रचना होती. तिचा मला एक स्वयंचलित विचारप्रणीत साक्षेपी शस्त्र म्हणून उपयोग करून घ्यायचा होता. ते पुन्हा काही वेळ गप्प बसले. मी आप्पाला माझे शरीर सावरून धरायला सांगितले. काही क्षण माझ्या शरीरातील अणू आणि समोरच्या फत्तरातील अणू यांच्यात एक संपूर्ण तादाम्य निर्माण करायचे होते. टेलिकायनेसिसपेक्षाही ही क्रिया वेगळी आहे व जराशी क्लिष्ट आहे, पण ती अशक्य खासच नाही. शेवटी प्रत्येक अणू हा गतिमयच असतो. वेगवेगळ्या अणूंच्या गती व गतिसंच वेगळे असतात. त्यांच्यात जर एकात्मता आली तर गुणांचा सारखेपणा उत्पन्न होणार नाही का? मी यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगूच शकत नाही. तादात्म्यता सिद्ध झाली आणि आपले काम झाले हे तर तुम्ही पाहिलेच. माझा एक प्रश्न बाकी होता. समर्थ, त्या गतिमान मूर्तीला काही अनपेक्षित अपघात झाला असता तरी त्याचे प्रतिबिंब तुमच्या शरीरावर उमटले असते का? मला नक्की सांगता येत नाही, पण मला अशी शंका आहे की त्याचा स्पर्श मला झाल्या वाचून राहिला नसता. अप्पा, सत्यवती, ही मी काही जगविलक्षण किमया केली असे मात्र समजू नका. निर्द्रव्य व निर्जीव सृष्टीवरही मानवी मनाची हुकमत चालते. अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रात वाचतो. प्लॉटर क्लिस्ट, भानामती असे प्रकार. लोकभ्रम किंवा फसवणूक या नावांनी आपण त्यांची उपेक्षा करतो, पण खरा प्रकार तसा नाही. तेथे मानवी मानसशक्तीचे एक प्रभावी रूप काही क्षण नजरेसमोर येत असतो. त्या वेळेपुरती आमची चर्चा संपली होती. या प्रकरणाशी संबंधित असा एकच लहानसा भाग सांगायचा राहिला आहे. त्या दिवशी सत्यवती व प्रताप यांनी आमचा निरोप घेतला व ते दोघे आमच्या खोल्यातून बाहेर गेले. त्यानंतर सुमारे महिन्याने समर्थांच्या पत्त्यावर एक जाडसर पार्सल आले. वर पाठवणाराचा पत्ता, नाव काही नव्हते. आता काय असावे याची काही कल्पनाच येत नव्हती. पार्सल उघडले. प्रथम दिसला तो एक फोटो. फोटोत प्रताप आणि सत्यवती होते. आनंदाने फुललेला प्रतापचा प्रांजळ चेहरा आणि लाजेने चूर झालेली लावण्यवती सत्यवती. सोबत एक पत्रही होते. समर्थ, सोबतचा फोटो पुरेसा बोलका आहे. ज्यांनी माझ्यासाठी तळहातावर शीर घेतले त्यांच्या चरणी मी माझा देह अर्पण केला आहे. सुंदर सुकुमार लतिका, तिला ओबडधोबड वृक्षाचाच आधार लागतो ना? आपली धीरोदात्त व संयमी मूर्ती डोळ्यांसमोर येते आणि जीवाला विलक्षण समाधान लाभते. उपकारांचे स्मरण करणे म्हणजे आपला अपमान करणे आहे. आप्पासाहेबांनाही स्मृतीत अक्षय्य स्थान आहे. आपली सत्यवती. पत्राशिवाय पार्सलमध्ये आणखीही काहीतरी होते, पण एव्हाना मला त्याची सवय झाली आहे. कधी रत्ने असतात, कधी चेक असतात. जो तो आपापली कृतज्ञता व्यक्त करीत असतो. सेलवारची राणी सत्यवती हाही याला अपवाद नव्हती. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत होतात सेलवारची शक्तीदेवी. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.